संघ, कारण पहिल्या दिवसापासून आपण सामने पाहतोय. पहिल्या दिवसात आपण पाहिलं असेल एक फिल्डर या कोपऱ्यातून येतोय, दुसरा त्या कोपऱ्यातून येतोय. मात्र हा पहिला संघ आहे रियानवीर सूर्यानगर, की जो संघ लाईनअप मध्येच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. याला शिस्तबद्ध संघ म्हटलं जातं. आणि आमचे ऑफिशियल पंच आमच्यामध्ये जोडत असताना यतीन पाटील सर, मॅन फ्रॉम झिडके. चला, सूर्यानगर संघात त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि त्याच नंतर दोन सलामीचे फलंदाज सुद्धा काजूबंधन पाडा बी संघ पाठवायचे आहेत. चला तर यापुढील धावतं समालोचन ऐकणार आहोत. आमचे बंधू परम मित्र तेजस सर यांचं गोड आवाज ऐकणार आहोत इथून पुढे. चला, फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला थँक्यू सो मच. त्याच्या आधी आपण करूयात रोहित सरांचं. फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग काजू बंधनपाडा आपण पाहताय. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. विपुल, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राईज. यायचं आहे आपण त्वरित. सलामीची जोडी सुधीर आणि ओमकार आणि सुधीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहत आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 5ला करूया सुरुवात. पहिल्या षटक हाताळण्याकरिता बंटी दादाला इथे मात्र आणले गेले. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. आपण पाहताय तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही तैनात. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकलाय. इथून मात्र चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. ओ हो या वेळेला प्रयत्न खूप सारा चांगला पाहायला मिळाला होता. सतीश लोणे संपर्क साधायचा. सतीश लोणे, आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. ओ सतीश लोणे, हे अंपायर फलंदाज बाद होता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि बंटी दादाने अगदी चाणक्य नीती इथे मात्र यूज केली गेली आणि विकेटचं पतन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय.
विकेटचं पतन व्हेरी चालाक ब्रो असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज सय्या. हो यावेळेस इथून मात्र आपल्याला निर्धाव फेकिंग डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि न्यू बॅटर दत्ता आल्यानंतर दत्ताला थांबवलं गेलंय. दत्ताला नाही तर इथून मात्र थांबवलं गेलं. आपण बघितलं तर ओमकारला या चेंडूवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे चेंडूला अगदी अलगत. हा फटका कन्वर्ट होईल फार काही मिळत नाही आहे. एकदा मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयास इथून मात्र केला गेला होता. पण मी तर म्हणेन की आता टीम सूर्यानगर संघाला क्षेत्ररक्षणामध्ये हलक्यात घेऊ नका किंवा त्यांचं जे क्षेत्ररक्षण आहे चेंडू कलेक्ट केल्यानंतर किंवा त्याच्या आधीचंही जे माइंड यूज करतात त्यामध्ये हलक्यात घेऊ नका. मग कुठेतरी जय बजरंग काजू बांधनपाडा संघ जो आहे बी त्यांनी आता मात्र जी धाव घेण्याचाही जेव्हा विचार केला कराल तेव्हा आजूबाजूला पहा आणि मग धाव घेण्याचा विचार करा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण इथून मात्र पाहताय धावबाद करण्याची इथे मात्र संधी पंचांनी पाहणी केली गेली आहे. पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयात. मग ही धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाणार नाहीये. जी एक धाव मिळाली होती ती सुद्धा इथून मात्र ग्राह्य धरली जाणार नाहीये. धावसंख्या म्हणजे 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच आई गावदेवी मालबिडी बी आणि जय दुर्गा विश्वगड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता इथे मात्र पोहोचायचं आहे. सध्या तरी एक धाव इथून मात्र पूर्ण होत असताना आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला आई गावदेवी मालबिडी बी आणि जय दुर्गा विश्वगड दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. पुढचा बॉल हवेमध्ये आहे चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र होईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. यस बॅटर इज आउट. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. खेळाडूंना एक विनंती असेल की जेव्हा आम्ही तुम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी पुकार देतो तेव्हा आपण त्वरित येथे मात्र उपस्थित होत जा. कारण आपण रनिंग कॉमेंट्री असते आणि त्याच्यानंतर आयोजकांची काही गोष्टी असतात. आयोजकांनी तिथे लक्ष देता येत नाही. जेव्हा आम्ही आपणास पुकार दर्शवला जातो आमच्या साथी समालोचकांकडून तेव्हा आपण त्वरित इथे मात्र उपस्थित होत जा. या आम्ही सातत्याने पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. फायनल डे या गोष्टीची आपण नोंद घ्या. षटक समाप्तीचा इशारा पोहोचला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या अंक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज योगेशला आणले गेले. आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे पहिलाच बॉल योगेशचा निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचं सत्र आहे. कमी 17 षटकांचं हे सत्र आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय आणि तिथे मात्र थोडंसं बंधन इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रेशर थोडंसं येत असताना आपण पाहिलंय. फटका खूप सारा चांगला होता आणि धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र आपण बघितलं तर आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की या चेंडूवर 2 धावा यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहताय. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं का होईना पण पुढे सरसावत असताना 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज योगेश. पुढचा बॉल बॅक साईडला जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेलाय. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये
अंपायरचा इशारा, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. येस, फलंदाज बाद होतोय, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटसोबत फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली गेली आणि त्याच्यानंतर यष्टिरक्षकाच्या मागच्या साईडला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता फाईन लेगमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होताना पण पाहिलं. या चेंडूचा जर का आपण विचार केला तर निर्धाव फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. आत्तापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली आणि 2 धावा खर्च करत 1 गडी बाद सुद्धा केलाय गोलंदाज योगेशनं. धावसंख्या 8. यावेळेस काय घडतं तर इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालंय. होतीये. प्रेक्षक राजा आपण पण तिथून उठायचंय प्लीज. चला, काही अजूनही तिथे बसलेले दिसतात, त्यांनाही विनंती करतोय आपण कृपया करून त्या खुर्च्या द्यायच्यात. नक्कीच इथे मात्र षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 9. तुम्ही धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पाहायला मिळणार का? गणेश लांडे गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 अंतिम षटक हाताळण्याकरिता सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनाही विनंती आहे की आपण सामना तिथे बसूनच बघायचंय, कोणी उभं राहणार नाहीये. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. फेकी निर्धाव स्वरूपातली होताना पाहायला मिळते. सूर्यानगर संघाचे गोलंदाज सध्या तरी इथून मात्र गोलंदाजीमध्ये गोलंदाज सह्या. पुढचाही बॉल यावेळेस बॅक साईडला चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं पाहायला मिळतो. इथून मात्र बिग युज सिक्सर 6. फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर युवांशी नितेश पाटील यांच्या नावाने आपल्याला चषक पाहायला मिळतो आणि ते चषक आपल्याला इथे उपलब्ध करून दिलाय. सन्माननीय नितेश पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित होत असताना इथून मात्र आपण पाहिली पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. कुठेतरी मात्र नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजांनी गोष्ट पाहिली नव्हती. स्ट्राईकच्या फलंदाजीची काहीही चुकी नाही असं म्हणायला हरकत नाही आहे.
नॉन स्ट्रायकरचा फलंदाज कुठेतरी मात्र अति वेगानं धावत निघाला लक्ष नसताना आणि विकेट टाकून बसलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. छकडा पोहोचला नाही पण जसं गाणं लागलं तशी आपल्याला जुन्या काळातली आणि तेव्हाची BMW आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज अय्यर यावेळेस आपण पाहताय पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा पोहोचलाय. यस, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. सात गडी आतापर्यंत बाद झालेत आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 16. न्यू बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये. लास्ट टू गो, अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला, नेक्स्ट मॅच आई गावदेवी मालेबिडी बी आणि जयदुर्गा विश्वगड टॉससाठी यायचं आहे. अगदी अलगत फेकला गेला या चेंडूला. निर्दोष स्वरूपातली फेकी. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. विजयाकरिता 18 चेंडू आणि 17 या धावसंख्येची आवश्यकता भासतीये. टीम जय गावदेवी मालबिडी बी आणि जयदुर्गा विश्वगड, मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. चला फास्ट. चला, आई गावदेवी मालबिडी बी संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. आम्ही जयदुर्गा विश्वगड संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण त्वरित उपस्थित व्हायचं टॉस करण्याकरिता. जयदुर्गा विश्वगड टीम कॅप्टन. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण यायचंय. चला, मी विनंती करतोय घाई करा, आपण त्वरित यायचंय. तदनंतर आपण पाहताय कारण आमच्या समोर जय गावदेवी मालबिडी बी संघाचे आई गावदेवी मालबिडी संघ जो आहे तो इथे उपस्थित झालाय. जयदुर्गा विश्वगड टीम कॅप्टन. जयदुर्गा विश्वगड टीम कॅप्टन. चला, टॉस करण्याकरिता यायचंय टीम विश्वगड. जयदुर्गा विश्वगड टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय. उलियत सामन्याकडे. त्या ठिकाणी रिहानवीर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडलाय आणि अजूनही इथे मात्र जयदुर्गा विश्वगड संघ उपस्थित राहिलेला नाहीये.
आयोजन कमिटी जो काही डिसिजन घेतील त्याला त्यांना मात्र सामोरं जावं लागेल. नक्कीच आपण जाऊयात टॉस बॉक्समधून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील रोहित सर. वेलकम. धन्यवाद तेजस सर. वळूयात सामन्याकडे, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर रियानवीर सूर्यानगर संघाला विजयाखेरीच्या 17 धावांची आवश्यकता असेल आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. स्ट्रायकर एंडला वैभव, नॉन स्ट्रायकर एंडला योगेश. यावेळेस इनफिल्डच्या वरनं ऑफ साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, प्रयत्न करतील मात्र प्रयत्नांना अपयश येत आहे. चेंडू रोखू शकले नाहीयेत. आलाय 4 धावांसाठी चमकार. लगेच ओव्हरपिच चेंडू होता. त्याच्यानंतर आपण पाहिला मिड ऑफच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरनं चेंडू भिरकावून दिला होता. त्याच्यानंतर लॉंग ऑनला 4 धावांसाठी चौकार आलाय. योग्य वैभव याच्या बॅटमध्ये धावसंख्या झाली आहे 6. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल ओमकार. ओहो, यावाला अप्रतिम चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठा प्रहार आला. त्याच्यानंतर सन्मान देत असताना आपण पाहतोय फलंदाज वैभव यांना. आता मात्र स्ट्रायकर एंडला येतील योगेश. धावसंख्या झाली आहे 7. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्डवर आपण धावसंख्या पाहतोय 7 या अंकावर. इथून पुढे विजयाकरिता अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी राहिली होती सूर्यानगर संघाकडनं. यावेळेस काय घडलंय, यावेळेस नक्कीच चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर आपण बॅटानं बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच चौकार आला. त्याच्यानंतर आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. त्याच्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल ओमकार. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आहे मात्र बॅकअप अप्रतिम आलाय. नंतर एक धाव पळून पूर्ण केली जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षक होते इनफिल्डच्या आतमध्ये, त्यांच्याकडनं चूक घडली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, बॅकअप साठी आलेच आणि अप्रतिम बॅकअप सुद्धा देत असताना आपल्या संघासाठी अवघ्या धावा रोखत असताना आपण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या झाली आहे 8. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. नक्कीच पुन्हा एकदा ओमकार. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत. थोडेसे फंबल होतात त्या ठिकाणी, उचलून फेक करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. आता मात्र इथून पुढे विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज सुधीर. जय बजरंग काजूबंधन पाडा बी नवीन संघ आहे. यंगस्टरने भरलेला, थोडासा अनुभव कमी आहे. या हंगामातील पहिली टुर्नामेंट खेळत आहेत काजूबंधन पाडा बी. रियानवीर सूर्यानगर संघ अप्रतिम फलंदाजी करतोय. गोलंदाजी केली त्याच्यानंतर फलंदाजी करत असताना सुद्धा अप्रतिम कामगिरी बजावतायत. धावसंख्या झाली आहे 10. इथून पुढे 7 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. गोलंदाज सज्ज होईल सुधीर. सामोरं जाईल योगेश. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडतीये. त्याचा परिणाम आपण पाहतोय. चेंडू आलाय 4 धावांसाठी चौकार. आज पापलेट संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे पापलेट दूरच ठेवा. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा झेल सुटते तर एक धावेचा प्रयत्न झालाय. नक्कीच ती धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली आहे 15.
इथून पुढे 2 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, चूक घडली, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये झेल सोडली गेली आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं. झेल सोडली, त्यानंतर एका टप्प्याच्या साह्याने चेंडू सीमा पाराला 4 धावांसाठी चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा झेल सोडली गेली, त्यानंतर एक धाव कंप्लीट पूर्ण केली गेली आहे आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 15. इथून पुढे विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता असेल. सुधीर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल आपल्या षटकावर. स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय, बोट फिरवली होती, ऍक्शन मध्ये पाहू शकता आल्या आल्या कशी बोट फिरवलीत, पोहोचलेत, निर्धाव चेंडू आलाय, व्हेरिएशन पाहायला मिळतं. तर नक्कीच इथून पुढे 2 धावांची फक्त आवश्यकता असेल आणि चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे 9. एकतर्फी सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका सजवलाय, अप्रतिम चेंडू आलाय, त्या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार, विजयी षटकार आपण पाहतोय वैभव याच्या बॅटमधनं.
समोरच्या संघाला आपल्या नियमानुसार मालबिडी संघाला टॉस विन दिलं जातं. आई गावदेवी मालबिडी बी संघाला टॉस विन दिले गेले. त्यांनी निर्णय काय स्वीकारलाय? मालबिडी बी. चला टीम आई गावदेवी मालबिडी बी आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि टीम जयदुर्गा विश्वगड संघाला फलंदाजीसाठी इथे मात्र आमंत्रित केले गेले. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि फलंदाज आपले पाठवून द्यायचे आहेत. सन्माननीय दीपकजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही विनंती करतोय पण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय प्रमोदजी जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर आमच्या असोसिएशनचे सदस्य आणि ज्यांची पुढच्या हप्त्यामध्ये एक तिसऱ्या हप्त्यामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. बरेच चषक आपण पाहताय. 18, 19, 20, 21 या दरम्यानमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. मी सतीशजी लोणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अभिदादा इथे उपस्थित होत आहेत, त्यांना आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे.